सध्या मुंबई दादर या ठिकाणी आहे। या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे। आता जवळपास 12:15 झालेले आहे व या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार काळे म्हणून आहे, या ठिकाणी त्या विजयी झालेले आहे। माहीमचे मिलिंद वैद्य हे उबाठा गटाचे शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले। आपल्याबरोबर या ठिकाणी मतमोजणीचे ठिकाणी या आपल्याबरोबर काही हे दादा आलेले। काय दादा, एकंदरीत मतमोजणीची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे? सर अभी हम लोग 189 का है और अभी काउंटिंग में जा रहा है और इंशाल्लाह हम लोग जीत के आएंगे। क्या है उम्मीदवार कौन कौन है और क्या पोजीशन क्या है? उम्मीदवार बीजेपी है और कांग्रेस है, बैट है और हम लोग एनसीपी से है और इंशाल्लाह जीत के आएंगे। अच्छा, काय नाव आपलं? और रोहन भास्कर कांबळे। काय एकंदरीत मतमोजणी चालू आहे, आता कोण कोण विजयी झालेले आहे आणि एकंदरीत काय प्रक्रिया चालू आहे, आता कोण पुढे? आता तर सध्या 183च्या आशा काळे विजयी झाल्यात काँग्रेसच्या। त्यांच्या ऑपोजिट भाजपच्या वैशाली शेवाळे होत्या, त्या पराभूत किती मताने अंदाजे? अंदाजे 600-700 मतांनी त्या पराभूत झालेत। अच्छा, आणि माहीमचे मिलिंद वैद्य? माहीमचे मिलिंद वैद्य त्या पण पराभूत झालेत। त्या नाही विजयी झाले, मिलिंद वैद्य चुकीचं नका बोलू। वैद्य विजयी झालेत उबाटाचे। उबाटाचे ते 900,000 मतांनी विजयी झालेत। आणि एकंदरीत काय प्रक्रिया आता कोण कुठपर्यंत आहे, काही सांगता अंदाज? आता आपल्या 185ची यादी 185 वॉर्ड ओपन केलं आहे। त्याच्यात आमच्या इकडचे धारावीचे जगदीश भाई आघाडीवर असू शकतात। कोणत्या पक्षाचे? उबाटा, शिवसेना उबाटा। अच्छा, एकंदरीत काय वाटतं, कशी निवडणूक आणि कसा तुम्हाला कसा अनुभव राहिला ह्या निवडणुकीचा? या निवडणुकीत एकच अनुभव आला, आपला जो पक्ष आहे आपले राज ठाकरे भाऊबंधू यांचं एकत्र येणं ते आम्हाला बरं वाटते। अच्छा, खूप खूप धन्यवाद। तर आपण कंटिन्यू अशीच अपडेट घेणार आहे। आता जवळपास 12:15 वाजलेली आहे व काँग्रेस आणि उबाटा गटाचे 2 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले। कंटिन्यू आपण बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि चॅनलला शेअर करा।